आता जाऊयात पुण्यामध्ये. पुण्यातही पेट्रोलियम कंपनीनं महापालिकेला 10 सिलेंडर उपलब्ध करून दिल्याची माहिती आहे. पुण्यातील बंद झालेल्या गॅस शवदाहिन्या पुन्हा यामुळे सुरू होणार आहेत. गॅस उपलब्धतेनुसार शवदाहिन्या सुरू ठेवण्यात येणार आहे. जवळपास 18 गॅस शवदाहिन्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. आणि इस्रायल या युद्धाचा परिणाम म्हणून राज्यभरात सगळीकडे आपल्याला गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो आणि त्याचाच परिणाम म्हणून पुणे महानगरपालिकेनं 2 दिवसांपूर्वी पुण्यातल्या जवळपास 18 गॅसवरती चालणाऱ्या ज्या शवदाहिन्या होत्या त्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आपण पाहतोय की आता या शवदाहिन्या ज्या आहेत ते पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे. कारण महानगरपालिकेनं पेट्रोलियम कंपनीला पत्र जे आहे ते दिलेलं होतं आणि त्यानुसार 47 किलो वजनाचं 10 सिलेंडर जे आहे ते पुणे महानगरपालिकेकडे प्राप्त झालेले आहेत. गॅसच उपलब्ध नसल्या कारणामुळे पुणे महानगरपालिकेनं या गॅसवरती चालणारे शवदाहिने जे आहे ते बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र अखेर पेट्रोलियम कंपनीला विनंती केल्यानंतर 10 सिलेंडर जे आहे ते पुणे महानगरपालिकेला उपलब्ध झालेले पाहायला मिळतात आणि पुणे महानगरपालिकेनं जे बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता त्या गॅस शवदाहिने ज्या आहेत त्या पुन्हा एकदा सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी.